वाटलं नसतं ते शक्यही नव्हतं. मी राहणारच हो कुठल्याही परिस्थितीत आलोच व्हीलचेअरवरून आलो त्या कार्यक्रमाचा 4 तास आमचे दैवत आहे. पण हे कार्यक्रम आम्ही 4 वर्षापासून स्वप्न पाहिजे. 2 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिष्ठापना येवल्यामध्ये आहे. येणार कुठल्याही परिस्थितीत. साहेब, डॉक्टरांनी काय सांगितलं, किती दिवस आराम करण्यासाठी सांगितलं आणि काय नेमकं झालंय तुम्हाला? मला अगोदरचे ते प्रॉब्लेम्स आहेत ह्या वेळेला अगोदर मला त्रास होत असताना मी प्राईम मिनिस्टरला पोलिसातल्या आदल्या दिवशी गेलो. व्हिडिओ वाड्याच्या इथं काय तयारी आहे पाहायला गेलो आणि प्रचंड पाऊस आला. त्याच्यामध्ये पुण्याचे म्युन्सिपल कमिशनर भोसले आणि मी आम्हाला जर गुडघा पाण्यातून जरा त्या भिडेवाड्यात जावं लागलं. हे प्रचंड आणि अगोदरच सुरू झालेला हा त्रास नंतर खूपच वाढला. आता त्याच्यावर त्यांनी सांगितलं सिनियर इन्फ्लुएन्झा वगैरे आहे आणि त्याचबरोबर अगोदरचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम जे आहेत ते जरा अचानक वाढले. त्याच्यामुळे बोलण्याचा त्रास, हालचाल करण्याचा त्रास. परंतु सगळ्या डॉक्टरांनी तिथे मेहनत घेतली. गोंधळ साहेब, शिंदे गटाचे जे नेते आहेत संजय शिरसाट, ते असं म्हणाले की आनंद दिघेंना कोणी मारलं ते संपूर्ण ठाणे जिल्ह्याला माहिती. साहेब, नरहरी झिरवाळ पुन्हा आंदोलनाला बसतायत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.